नमस्कार. आता कोर्टात केस उभी राहिलेली असते आणि सयाजीला सुद्धा आता कोर्टात घेऊन आलेले असतात. पोलीस सयाजीला तिथे घेऊन आलेले असतात आणि आता सयाजी आतमध्ये जात असतो. सयाजी आतमध्ये जात असताना त्याची बायको कावेरी ही समोर येते. आता सयाजीकडे कावेरी बघत असते. कावेरीला थोडं वाईट वाटत असतं की आपला नवरा हा आता आतमध्ये गेलेला आहे आणि त्याने केलेलं कृत्य तसं होतं, त्यामुळे तो आतमध्ये गेलेला आहे. आता ती जरा विचित्र नजरेने त्याच्याकडे बघत असते आणि सयाजी आता तिकडनं येत असतो. सयाजी आणि ती समोरासमोर येतात. त्यावेळी सयाजी म्हणतो, माझी लेक ऐश्वर्या कुठे आहे? हो कावेरी मॅडम, काय विचारतोय मी? माझी लेक ऐश्वर्या कुठे आहे? त्यावेळी कावेरी म्हणते, मला काय माहिती? त्यावर सयाजी म्हणतो, तुम्हाला काय माहिती तर कोणाला माहिती? अहो तुम्हालाच माहिती असणार ना, तुम्हीच त्या घरात राहता. माझी लेक नेमकी कुणीकडे आहे? त्यावर आता कावेरी म्हणते, तुमची लेक कुठे आहे ते कधी मला सांगून जाते का? आणि ती कुठे गेली हे मला कधी सांगून जात नाही आणि आज पण तसंच गेलेली आहे. आता हे ऐकल्यावर सयाजी म्हणतो, कसं सांगणार तुम्हाला ती? अहो तुम्ही तर आमचे नाही आहात, तुम्ही शत्रूची माणसं आहात, शत्रूची. तुम्ही आमचे शत्रूच आहात. आता तुम्ही आमचे शत्रू आहात म्हटल्यावर तुम्हाला कसं सांगणार? आता सयाजीच्या तोंडून ते वाक्य ऐकून कावेरीला खूपच वाईट वाटलेलं असतं. कावेरी मनात म्हणत असते, हा माणूस कधीतरी बदलेल का? त्या माणसाला सुधारण्यासाठी मी किती प्रयत्न करते, पण हा कधी बदलेल का? असा कावेरी विचार करत असते. आता सयाजी आतमध्ये गेलेला असतो. सयाजी आतमध्ये गेलेला असतो आणि विचार करत असतो, माझी लेक ऐश्वर्या नेमकी आहे कुठे? ती तरी मला वाचवणार नाही या प्रकरणात ना, आणि तीच माझ्यासाठी काहीतरी करू शकते. आता बायको तर आपल्या कामाची नाही आहे. आता कामाची आहे ती फक्त माझी लेक, जिला मी इतकं प्रेम केलं, जिला मी इतकं पाठबळ दिलं, तीच मला वाचवणार. आता सयाजी विचार करत असतो. तेवढ्यात तिकडनं आता ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या डायरेक्ट वकिलाला घेऊन आलेली असते आणि ती सयाजीच्या बाजूने एक वकील लढण्यासाठी पुढं करते. आता सयाजीच्या लक्षात येतं, लेकीनेच माझ्यासाठी वकील आणलेला आहे आणि लेक माझ्या पाठीशी आहे हे बघून सयाजी खुश झालेला असतो. खुशीत आता सयाजीला काय करू आणि काय नको असं झालेलं असतं. आता इकडे कावेरी ही सारखी सारखी आपल्या जानकीकडे बघत असते. जानकी कावेरीला म्हणत असते, काही काळजी करू नका, तुम्ही थोडं धीराने घ्या, सगळं काही सुरळीत होईल, असं जानकी कावेरीला सांगत असते. आता सयाजी हा खुश झालेला असतो कारण लेक तिथे आलेले असते. आता केसला सुरुवात झालेली असते आणि आता साक्षीदाराच्या पिंजऱ्यात ऐश्वर्याला बोलावले जाते. ऐश्वर्याला बोलावताच ऐश्वर्या डायरेक्ट पलटी मारते. होय होय, हे सगळं प्रकरण माझ्या डॅडानेच केलेलं आहे आणि माझा डॅडाच खरा गुन्हेगार आहे. आता ऐश्वर्याच्या तोंडून असं बोलणं ऐकून सयाजी पुरता हादरतो. हादरलेला सयाजी तिथेच आरडाओरड करू लागतो, अगं काय बोलतेस बेटा तू? तू काय बोलतेस? तुला तरी तुझं कळतंय का? अगं तू माझ्यावर सरळ सरळ आरोप करतेस. आता ऐश्वर्या म्हणते, काय करू? खरं ते मला बोलावंच लागणार ना डॅड. आता खरं बोलून मी आता तरी पश्चातापाची हे घेते. आता सयाजीला कळत नसतं की ऐश्वर्या कोणाच्या दबावाखाली बोलते, पण ऐश्वर्या हा नवीनच खेळ खेळत असते. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.